महा टी 2025 तर आता यामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे आणि जेवढेही शिक्षक असेल त्या संपूर्ण शिक्षकांना टी अनिवार्य करण्यात आलेली आहे। तर संपूर्ण शिक्षकांसाठी आता एक धक्कादायक बातमी आलेली आहे। तर शिक्षकांना टी अनिवार्य, तर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत देण्यात आलेली आहे। तर यामध्ये बघू शकता, तर जेही शिक्षक वर्ग आहे ज्यांनीही 5 वर्ष अधिक सेवा काळ शिल्लक असलेल्या राज्यातील 1ली ते 8वी पर्यंत शिक्षकांना टी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे। या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याचे पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही। म्हणजे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत टी उत्तीर्ण होणं हे कंपल्सरी असणार आहे आणि यामध्ये संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे। तर यावर्षी जेवढेही शिक्षक आहे ज्यांनी टी दिलेली आहे त्यांना उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि एक जी टी असणार आहे ती टी एप्रिल महिन्यामध्ये येऊ शकते, कारण की याबद्दलची एक अपडेट आलेली होती। तर यामध्ये जेवढी शिक्षक असेल त्यांना टी अर्ज करता येणार आहे। जर तुम्ही ही टी पास झाले नाही तर तुम्ही पुढची टी सुद्धा फॉर्म भरू शकता। टी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही। टी सक्तीविरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का या संदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्रायही मागविलेला आहे। मात्र हे प्रकरण फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सुयोग्य नसल्याचे मत यांनी दिलेले आहे, अशाबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेले आहे। तर यामध्ये जेवढी मोर्चे निघालेले आहे त्यावर सुद्धा टी डिपार्टमेंटने विचार करणार नाही आणि टी जे सक्ती आहे ही तशीच राहणार आहे। तर महा टी 2025 मध्ये जेवढेही शिक्षकांनी टी दिलेले असेल, जे शिक्षक पास होतील त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये एक टी येणार आहे, त्यामध्ये सुद्धा संपूर्ण जे शिक्षक आहे यामध्ये भाग घेऊ शकतात। तर महा टी बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।